रात्रीच्या खोल अंधारातही त्यावेळी राणेवाड्यात दिवे पेटलेले होते. आज सौम्याच्या मनात खळबळ माजली होती. ती वारंवार आपल्या हातात पकडलेल्या पांढऱ्या लिफाफ्याकडे पाहत होती, ज्याच्या आत ठेवलेल्या अहवालाने तिच्या आयुष्यातील 5 वर्षांच्या सुकलेल्या काळात हिरवीगार नवी आशा जागृत केली होती. ती संगमरवरच्या थंड फरशीवर अनवाणी पायांनी इकडे तिकडे फिरत होती. तिच्या चेहऱ्यावर अशी चमक होती की पौर्णिमेच्या चंद्रातही ती नसेल. ती अनेकदा सोफ्यावर बसून आपल्या सासू सुमेधाबाईंकडे पाहत होती. सुमेधा चष्मेच्या वरून तिच्याकडे पाहून थोड्या रागाने म्हणाल्या, "सौम्या, बस आता. तू लमकासारखी इकडे तिकडे फिरत राहणार आहेस का? प्रणय येईलच. व्यवसायाच्या बैठकीत उशीर होतोच. तू येऊन का आराम करत नाहीस? पहा, तुझा चेहरा किती उतरलेला दिसतोय." सौम्या हसली. सासूंच्या जवळ जाऊन त्यांचा हात धरला आणि हळूच म्हणाली की आई, आजची रात्र आरामाची नाही. फक्त प्रणयला येऊ द्या. मी तुम्हाला अशी आनंद वार्ता देईन की तुमची सारी झोप उडून जाईल. सुमेधा यांनी एक दीर्घ श्वास सोडला. तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या की 5 वर्ष झाली या वाड्यात तुला यायला, पण अजूनपर्यंत एखाद्या बाळाची किलबिल ऐकू आली नाही. लोक बोलतात की राणेवाड्याचा दिवा विझणार आहे. ती हे बोलत असतानाच अंगणात गाडी थांबण्याचा आवाज आला. सौम्याचे हृदय जोरात धडधडू लागले. तिने घाईघाईने आपला पदर नीट केला आणि दाराकडे वळली. नोकर रमेश धावत दार उघडायला गेला आणि तेवढ्यात प्रणय आत आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण डोळ्यात एक विचित्र कठोरता आणि निश्चय उमटला होता. त्याच्या मागे एक तरुण मुलगीही होती. तिने गडद रंगाचे कपडे घातले होते. तिच्या चेहऱ्यावर निर्भीडपणा आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. सौम्या पुढे सरसावली. प्रणयचा हात धरण्यासाठी हात पुढे केला आणि प्रेमळ स्वरात म्हणाली, "प्रणय, तुम्ही आलात? मी किती वेळेपासून तुमची वाट पाहत होते. मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे." पण प्रणयने झटक्यात आपला हात सोडवून घेतला आणि तिच्याकडे उदासीनतेने पाहिले. त्याच्या या उदासीनतेने सौम्याचे हसत मुख क्षणार्धात मावळले. ती काही बोलायला तयार होण्याआधीच सुमेधा आपल्या जागेवरून उठल्या आणि आश्चर्याने त्या मुलीकडे पाहत म्हणाल्या, "प्रणय, ही मुलगी कोण आहे? आणि एवढ्या रात्री तुझ्यासोबत इथे काय करत आहे?" प्रणयने खोल श्वास घेतला आणि मग सौम्याच्या डोळ्यात पाहत मोठ्या आवाजात म्हणाला की ही काव्य आहे, माझी पत्नी आणि या वाड्याची नवी मालकी. आज संध्याकाळी मी तिच्याशी लग्न केले आहे. सौम्याला वाटले की तिच्या डोक्यावर आकाश कोसळले आहे. तिच्या हातातून तो लिफाफा निसटून फरशीवर पडला, ज्यात तिची सारी दुनिया सामावली होती. थरथरत्या आवाजात तिने विचारले की प्रणय, तुम्ही हे काय बोलताय? लग्न? पण आपण तर सुखात होतो. आपल्या आयुष्यात तर सर्व काही ठीक होते. प्रणयने कटू हास्य करत म्हटले, "काय ठीक होते सौम्या? 5 वर्ष मी अशा स्त्रीसोबत राहिलो जी मला एक वारसही देऊ शकले नाही. मला आपला वंश पुढे चालवायचा आहे. मला अपत्य हवे आहे, जे तू कधीही देऊ शकली नाहीस. मी लोकांच्या टोमण्यांनी कंटाळलो होतो आणि तुझ्या या शांततेनेही. म्हणून मी हा निर्णय घेतला की आता काव्या या वाड्यात राहील आणि तिला तोच अधिकार मिळेल जो तुला मिळाला होता, उलट त्याहून जास्त. कारण ती मला तो आनंद देईल जे तू कधीही देऊ शकली नाहीस." काव्या पुढे येऊन सौम्याच्या जवळ आली आणि घमेंडखोर स्वरात म्हणाली, "नमस्कार सौम्या. मला आशा आहे की आपण एकत्र राहू. तसे तर प्रणयने मला सगळे सांगितले आहे की तू किती असहाय्य आहेस." सौम्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती हुंदके देत प्रणयचा कॉलर पकडून त्याच्यावर ओरडू लागली, "प्रणय, तुम्ही इतके पाषाण हृदयी कसे काय असू शकता? तुम्ही एकदा तरी मला विचारले नाही. तुम्ही एकदाही माझ्या वेदनेची जाणीव केली नाही. तुम्हाला फक्त वारस हवा होता ना? तर हा अहवाल पहा. यात काय लिहिले आहे ते."
पण प्रणयने रागाने तिचा हात झटकून दिला आणि ओरडत म्हणाला की बस कर आता हे नाटक. आता खूप झाले. आता खूप उशीर झाला आहे. मला या कागदात काही रस नाही. आता जा आणि काव्यासाठी वरची खोली तयार कर. ती थकली आहे. प्रणयचा आवाज कठोर आणि निष्ठुर होता. सुमेधाही या सगळ्याने स्तब्ध झाल्या होत्या. पण मुलाच्या रागापुढे त्यांचे तोंड जणू बंद झाले. सौम्याने जमिनीवर पडलेला तो अहवाल पाहिला, जो प्रणयच्या पायाखाली चिरडला जात होता. तिने एक नजर प्रणयच्या पाषाणसारख्या चेहऱ्यावर टाकली आणि त्याच क्षणी तिला समजले की ज्या माणसासोबत ती गेली 5 वर्ष राहत होती, तो तिच्या प्रेमाचा अधिकारीच नव्हता. जेव्हा प्रणयने सौम्याचा हात झटकून तिला मागे ढकलले, तेव्हा ती केवळ शारीरिकरित्याच तुटली नाही, तर तिचे 5 वर्षांचे स्वप्न, तिचा विश्वास, तिचे संपूर्ण अस्तित्व चकनाचूर झाले होते. तिला ते दिवस आठवू लागले जेव्हा प्रणय तिच्याशी प्रेमाची गोष्टी करायचं, निष्ठेची गोष्ट करायचं, की काहीही झाले तरी त्यांच्यामध्ये कोणी येऊ शकणार नाही. आज त्या गोष्टी धुळीसारख्या उडत होत्या. सौम्या फरशीवर बसून ओलावलेल्या डोळ्यांनी प्रणयकडे पाहत होती, जो काव्याचा हात धरून पायऱ्यांकडे चालला होता. काव्याने वळून सौम्याकडे एक विषारी हास्य फेकले आणि बनावटी आवाजात म्हणाली की प्रणय, पहा ना, ही अजूनही इथे बसून रडत आहे. कदाचित आज रात्र इथे लॉबीत घालवण्याचा विचार तर नाही ना? प्रणय आणखी भडकला. त्याने कडवट आवाजात म्हटले की सौम्या, मी तुला सांगितले आहे ना, काव्याची खोली तयार कर आणि तुझं हे रडणारं ओरडणारं तोंड माझ्यासमोरून हटव. मला आनंदाच्या क्षणी अशी उदास मुद्रा पाहायला आवडत नाही. सुमेधा पुढे सरसावल्या. सौम्याच्या खांद्यावर हात ठेवून कठोर स्वरात म्हणाल्या, प्रणय, शुद्धीवर ये. ही तुझी पहिली पत्नी आहे, तुझ्या सुखदुःखाची साथीदार. असं सर्वांसमोर तिचा अपमान करू नकोस. पण प्रणयने आईचे बोलणे तोडत तिखट आवाजात म्हटले की आई, आता खूप झाले. तुझ्या या सहानुभूतीनेच मला इथे आणले आहे. माझे मित्र आपल्या मांडीवर मुलं खेळवतात आणि मी रिकाम्या हाताने सर्वांचे तोंड पाहतो. मला अपत्य हवे आहे, फक्त अपत्य. आणि जी स्त्री मला ते देऊ शकत नाही, तिला माझ्यासमोर हक्क सांगण्याची गरज नाही. सौम्याने धैर्य एकवटून थरथरत्या आवाजात म्हटले की प्रणय, मी तुमच्यासाठी फक्त अपत्य निर्माण करण्याची यंत्र होती का? आपले प्रेम, आपली सोबत सर्व व्यर्थ होते का? तुम्हाला जरा तरी जाणीव आहे का की माझ्या हृदयाची काय अवस्था झाली आहे? प्रणय वळला. त्याच्या डोळ्यात निर्दयता होती. तो ओरडला, कोणते प्रेम सौम्या? ज्या प्रेमाला काही फळ नसते ते माझ्यासाठी ओझं आहे. मला राणे कुळाचा वारस हवा आहे आणि काव्यात तो मला देईल. तुला इथे राहायचे असेल तर कोपऱ्यात पडून राहा, नाहीतर या वाड्याच्या बाहेरचा दरवाजा उघडा आहे. काव्याने प्रणयच्या बाहूत हात घालत प्रेमाने म्हटले, सोडा ना प्रणय, हिच्या बोलण्यात का पडता? हिला स्वतःच समजेल की आता हिची स्थिती काय आहे. चला वर जाऊ. सौम्याने त्यांना वर जाताना पाहिले तेव्हा तिला वाटले की वाड्याच्या भिंती, दरवाजे सर्व तिच्यावर हसत आहेत. तिने भिंतींचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा हात त्याच अल्ट्रासाऊंड अहवालावर पडला, जो वाकडा झाला होता, फाटला होता. तिने कागद पाहिला आणि तिच्या आत एक पक्का निर्णय जन्माला आला होता. तिने ठरवले की जो माणूस तिला आणि तिच्या येणाऱ्या बाळाला फक्त गरजेच्या तराजूत तोलत होता, त्याला ही आनंदाची बातमी जाणून घेण्याचा काहीही अधिकार नाही. तिने आपले अश्रू पुसले आणि सुमेधाबाईंकडे पाहून शांत पण दृढ स्वरात म्हटले की आई, माझे सामान बांधण्याची ही गरज नाही. मी या वाड्यातून काहीही घेऊन जाणार नाही, कारण इथे माझी इज्जतच उरली नाही. जेव्हा इज्जत उरली नाही तर सामानाचे काय करणार? सुमेधा रडू लागल्या. तिला थोपवत म्हणाल्या की नको सौम्या, एवढ्या रात्री तू कुठे जाशील? तुझ्या आईचे घर तर वर्षानुवर्ष बंद पडले आहे. तिथे ना विजेची व्यवस्था ना पाणी. तू एकटी कशी राहशील? हा वाडा तुझाही आहे. प्रणय रागात आहे, तो समजेल. सौम्याने कडू हास्य करत उत्तर दिले की आई, जो पुरुष
दुसऱ्या स्त्रीचा हात धरून आपल्या पत्नीला वांज म्हणून टोमणा देतो तो कधीही समजत नाही. आणि ज्या वाड्यात माझी जागा दुसऱ्याला दिली गेली असेल तिथे माझा श्वास घुसमटतोय. मी माझ्या आईच्या त्या जुन्या घरात राहीन, जिथे किमान माझा स्वाभिमान तरी सुरक्षित राहील. तिने आपला पदर अंगावर घेतला आणि मागे वळून न पाहता बाहेरच्या दिशेने पावलं टाकली. वृद्ध नौकर काकाजींनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि थरथरत्या आवाजात म्हटले की मुली, मी प्रणय रावांना बोलावतो. प्रणय रावांना हे समजले तर खूप नाराज होते. सौम्याने थंड श्वास घेतला आणि म्हटले की आता साहेबांना काही फरक पडत नाही. मी जगो किंवा मरो, त्यांच्या आयुष्यात आता काव्य आली आहे. एवढे बोलून ती वाड्याच्या भारी लोखंडी गेटमधून बाहेर पडली. बाहेर थंड वाऱ्याचे जोरदार झोत तिचे स्वागत करत होते. रस्त्यावर शांतता पसरली होती आणि आकाशात काळे ढग भरले होते. तिला आठवले की कसे 5 वर्षांपूर्वी याच उंबरठ्यावर ती नववधू बनून उतरली होती आणि आज त्याच उंबरठ्यावरून तिला गुन्हेगारासारखे बाहेर काढले गेले होते. तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि आपल्या येणाऱ्या बाळाशी मनातच म्हटले की माझ्या बाळा, घाबरू नकोस. तुझी आई तुझ्यासाठी एक नवी दुनिया निर्माण करेल. अशी दुनिया जिथे कोणी तुला तुच्छ नजरेने पाहणार नाही. ती पायीच आपल्या आईच्या जुन्या घराकडे निघाली, जे वाड्यापासून काही मैल दूर एक अरुंद गल्लीत होते. तिचे पाय दुखत होते, पण हृदयाचं दुःख इतकं खोल होतं की शरीराचा त्रास तिला जाणवतच नव्हता. जेव्हा ती पक्क्या रस्त्यावर पोहोचली तेव्हा तिने एक रिक्षा घेतली आणि आईच्या घराकडे निघाली. तिथे पोहोचल्यावर पाहिले तर दारावर जंग खाल्लेला कुलूप लावलेला होता. तिच्या आईचे निधन झाले 3 वर्ष झाली होती. वडिलांची सावली तर बालपणापासूनच उठली होती. आई गेल्यानंतर सुमेधा यांनी तिला इथे येण्यापासून रोखले होते आणि आयुष्याने कधीच अशी संधी दिली नव्हती की ती या घराकडे परत येऊ शकेल. तिचे सर्व सुख, सर्व आराम तिला प्रणयच्या वाड्यात मिळाला होता. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की प्रेमाची गोष्ट करणारा तिचा नवरा एक दिवस तिला असा बेइज्जत करेल. पण आज नशिबाने तिला खोल जखम दिली होती. तिने जवळ पडलेला एक भारी दगड उचलला आणि जंग खाल्लेल्या कुलूपाला तोडले. आत शिरल्यावर सर्वत्र धूळ आणि शांतता पसरली होती. ती एका जुन्या खुर्चीवर बसली, दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हटले की आजपासून तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे. आता तिला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. तिने खोलीची खिडकी उघडली तेव्हा बाहेर हलका हलका पाऊस सुरू झाला होता. जणू हवामानही तिच्या दुःखात सामील झाले होते. सौम्याने मनातच शपथ घेतली की ती आता प्रणयचे नावही घेणार नाही. ती आपल्या बाळाला स्वतः सांभाळेल आणि त्याला असा माणूस बनवेल जो स्त्रीचा सन्मान करायला जाणतो. तिने खोलीच्या कोपऱ्यात पडलेला आपल्या आईचा फोटो काढला, जमिनीवर बसली आणि रडू लागली. तिचे हृदय तुटले होते, पण धैर्य अजूनही जिवंत होते. तिला माहीत होते की ज्या दिवशी प्रणयला सत्य कळेल तेव्हा खूप उशीर झाला असेल आणि तोपर्यंत ती त्याच्या आवाक्याबाहेर खूप पुढे निघून गेलेली असेल. तिने रात्रीचा उरलेला भाग तेथेच बसून घालवला आणि सकाळच्या पहिल्या किरणांसोबत आपल्या नव्या प्रवासाची तयारी केली. आता तिला कोणत्याही आधाराची गरज नव्हती, कारण तिच्या आत एक नवे जीवन वाढत होते, जे तिची शक्ती आणि जगण्याचे सर्वात मोठे कारण बनणार होते. दुसऱ्या बाजूला रात्रीचा काळोख अजून पूर्णपणे दूर झाला नव्हता. वाड्याच्या लाऊंजमध्ये सुमेधा यांच्या हुंदक्यांनी प्रणयची झोप उडाली. तो काव्याच्या शेजारून उठून अस्वस्थतेने खाली आला तेव्हा पाहिले की लाऊंजमध्ये तीच जड आणि उदास शांतता पसरली होती. काकाजी एका कोपऱ्यात उभे राहून चुपचाप आपले डोळे पुसत होते. प्रणयने राग आणि चिडखोरपणे म्हटले की आई, तू सतत इथे बसून शोक करत राहणार आहेस का? ती स्वतः गेली आहे माझ्या इच्छेविरुद्ध. मी तिला धक्का देऊन बाहेर काढले नाही. सुमेधा तडफडल्या. त्यांनी थरथरत्या आवाजात मुलाकडे पाहिले आणि म्हणाल्या की प्रणय,
ती तुझ्यावर खरे प्रेम करत होती. तुझी उदासीनता, तुझे टोमणे सर्व सहन करत होती. पण तू तिला संतान न होणारी म्हणून जे वार केलेस त्याचा काही इलाज नाही. प्रणयने त्यांचे बोलणे दुर्लक्षित केले आणि सोफ्याकडे वळला, जिथे सौम्याची शाल अजूनही पडली होती. जसे त्याचे पाऊल पुढे पडले तसे बुटाखाली एखादा कागद खरखरला. प्रणयने वाकून पाहिले आणि तो वाकडा झालेला कागद उचलला. त्याला वाटले की कदाचित सौम्याने एखादा निरोप सोडला असेल. पण जसे त्याची नजर अल्ट्रासाऊंड अहवालावर पडली, त्याच्या कपाळावर घाम आला. त्याच्या डोळ्यांनी अहवालाची तारीख आणि डॉक्टरची टिप्पणी पाहिली, जिथे स्पष्ट लिहिले होते की सौम्या 4 आठवड्यांची गर्भवती आहे. प्रणयचे हात थरथरू लागले. त्याचा घसा कोरडा पडला. त्याला वाटले की कोणीतरी त्याच्या छातीत तापलेले लोखंड रुतवले आहे. तो तेथे सोप्यावर कोसळला आणि त्याच्या तोंडून निघाले की आई, हे काय आहे? पहा, यात काय लिहिले आहे? सुमेधा यांनी झटक्यात तो कागद त्याच्या हातातून घेतला आणि जसे त्यांनी अहवाल वाचला, त्यांच्या तोंडून एक किंकाळी निघाली. त्या ढसाढसा रडू लागल्या. अरे देवा, ती तर मला आनंद वार्ता देणार होती. 5 वर्षांच्या प्रतीक्षेचे पूर्ण होण्याचे उत्सव साजरा करणार होती. आणि तू तिला सवतीची बातमी सांगितलीस. प्रणय, तू बर्बाद झालास माझ्या मुला. तू आपलाच वंश नाकारला. प्रणयचे डोके सुन्न झाले होते. त्या रात्रीचे ते शब्द त्याला आठवू लागले, जेव्हा सौम्या तडफडून म्हणाली होती की प्रणय, या अहवालात पहा काय लिहिले आहे. आणि त्याने रागाने तिचा हात झटकून दिला होता. तेवढ्यात काव्या पायऱ्यांवरून खाली उतरत होती. हे दृश्य पाहून ती घाबरली आणि म्हणाली की प्रणय, काय झाले? तुम्ही असे का बसलात? आणि सुमेधा आत्या का रडत आहेत? प्रणयने लाल डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले आणि रागाने ओरडला, गप्प रहा काव्य. तुझ्यामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद गमावला. सौम्या गर्भवती होती आणि मी तिला घरातून बाहेर काढली. काव्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती अडखळत म्हणाली की पण प्रणय, तुम्ही तर म्हणालात की ती कधीच आई होऊ शकणार नाही. कदाचित तो अहवाल चुकीचा असेल. प्रणय ओरडून उठला, बस कर आता. तुझं तोंड बंद ठेव. अहवाल चुकीचा नव्हता, मी आंधळा होतो. तो तडफडत उठला, गाडीची चावी उचलली आणि वेड्यासारखा बाहेर धावला. काकाजींनी मागून आवाज दिला, साहेब, ती आपल्या माहेरच्या जुन्या घरात गेली असेल. प्रणयने गाडी सुरू केली आणि वेगाने सौम्याच्या माहेरच्या घराकडे धाव घेतली. त्याचे हृदय म्हणत होते की त्याने उडून तिथे पोचावे, सौम्याच्या पायांवर पडावे आणि माफी मागावी. रस्ताभर तो स्वतःला शिव्या देत होता की थोडा संयम का केला नाही. 5 वर्ष वाट पाहिली होती, तर आणखी काही दिवस का थांबलो नाही. जेव्हा तो सौम्याच्या जुन्या घरासमोर पोचला तेव्हा दार बंद होते. त्याने जोरजोरात दारावर थापा मारल्या आणि आवाज दिले, सौम्या, सौम्या, दार उघड. मी जाणतो तू आत आहेस. मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी अहवाल पाहिला आहे. कृपया एकदा बाहेर ये. खूप वेळानंतर आतून सौम्याचा थंड आणि दृढ आवाज आला, प्रणय, आता इथे काय घ्यायला आलात तुम्ही? तुम्हाला तर वारस हवा होता ना, तर जा तुमच्या नव्या पत्नीकडे. ती तुम्हाला वारस देईल. माझ्या आणि माझ्या बाळाच्या जवळ आता तुमचे काही काम नाही. प्रणय रडत रडत म्हणाला, सौम्या, असं म्हणू नकोस. ते बाळ माझेही आहे. राणे खानदानाचा वारस आहे. मी त्याला वाड्यात घेऊन जाण्यासाठी आलो आहे. आतून सौम्याचं कडू हास्य ऐकू आलं आणि ती म्हणाली की तुम्हाला फक्त वारसाची काळजी आहे प्रणय, त्या स्त्रीची नाही, जिने 5 वर्ष तुमची उदासीनता आणि लोकांच्या टोमण्यांना सहन केलं. ज्या दिवशी तुम्ही काव्याचा हात धरून मला घरातून बाहेर काढले, त्याच दिवशी तुम्ही तुमच्या वारसाचा हक्कही गमावला. आता हे बाळ फक्त माझे आहे. त्याचा बाप मेला आहे. प्रणयने दारावर डोके आपटत म्हटले की सौम्या, मी सर्व काही ठीक करतो. मी काव्याला सोडून देतो. तू फक्त एकदा माझं बोलणं ऐक. आतून सौम्याचा आवाज एकदम स्पष्ट आणि थंड आला, प्रणय,
एक स्त्रीला सोडून दुसऱ्या स्त्रीला घरात आणणे आणि मग दुसरीला बाहेर काढून पहिलीला म्हणवणे हे तुमच्या खानदानाचे खेळ आहे, माझ्या आयुष्याचे नाही. मी आता कधी त्या वाड्यात पाऊल टाकणार नाही जिथे माझ्या मातृत्वाचा सौदा झाला होता. आता तुम्ही इथून निघून जा, नाहीतर मी मोहल्ल्यातले लोक गोळा करीन. प्रणय तेथेच उंबरठ्यावर बसला. कदाचित पहिल्यांदाच त्याच्या पुरुषत्वाचा आणि हट्टाचा सामना एका स्त्रीच्या आत स्वाभिमानाशी झाला आणि या लढ्यात स्वाभिमानाचीच विजय झाली. तो बराच वेळ तिथे बसून राहिला, पण आतून काहीही आवाज आला नाही. सौम्याने शांततेची अशी भिंत उभी केली होती की प्रणयच्या पश्चातापाचे अश्रूही ती भिंत ओलांडू शकले नाही. जेव्हा तो रिकाम्या हाताने जड पावलांनी गाडीकडे परतला, तेव्हा त्याला वाटले की तो कोणत्याही श्रीमंत घराचा मालक नाही, तर जगातील सर्वात दुर्दैवी माणूस आहे, ज्याने स्वतःच्या हातांनी आपली सारी दुनिया उद्ध्वस्त केली. त्याने एकदा वळून त्या दाराकडे पाहिले जिथे त्याच्या आयुष्यातील सारा आनंद आणि आशा होती, आणि तो स्वतः रस्त्यावर एकटा उभा होता. आता पश्चातापाची आग त्याला आयुष्यभर जाळणार होती, कारण सौम्याने त्याला माफ करण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि ही त्याच्या शिक्षेची फक्त सुरुवात होती. वाड्याचे वातावरण आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. जिथे पूर्वी सौम्याच्या प्रेमाचा सुगंध भरला होता, तिथे आता काव्याच्या चतुराई आणि खोट्या बोलण्याची दुर्गंधी पसरली होती. जेव्हा प्रणय तुटलेल्या पावलांनी सौम्याच्या दारातून रिकाम्या हाताने परतला, तेव्हा काव्या लाऊंजमध्ये आरामात सोफ्यावर बसून नेल पॉलिश लावत होती. तिने प्रणयला अस्वस्थ अवस्थेत पाहिले तेव्हा विषारी हास्य करत म्हणाली, काय प्रणय, मिळालं का समाधान? पाहिली का त्या निष्ठावान बायकोची लायकी, जिने तुम्हाला सगळ्यांसमोर बदनाम करण्यात कसूर ठेवली नाही? प्रणयने रागाने तिच्याकडे पाहिले आणि ओरडून म्हटले की काव्या, तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेव. ती गर्भवती आहे, ती माझ्या बाळाची आई होणार आहे आणि मी तिला त्या जुन्या घरात त्या अवस्थेत सोडू शकत नाही. काव्या शांतपणे उठली, प्रणयच्या जवळ आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली की प्रणय, तुम्ही इतके सरळ कसे असू शकता? 5 वर्ष ती स्त्री वांझ होती आणि जशी मी या घरात आले तसे ती अचानक गर्भवती झाली. तुम्हाला हे सर्व आखीव रेखीव कारस्थान वाटत नाही? तिने जाणून बुजून तो अहवाल लाऊंजमध्ये टाकला होता, म्हणजे तुम्ही भाऊक होऊन तिला परत घेऊन याल आणि ती इथे मालकीन बनून माझ्यावर हुकूम चालवे. हे सर्व नाटक आहे प्रणय, ती तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे. स्वयंपाकघरातून बाहेर येत असलेल्या सुमेधा यांनी हे ऐकले तेव्हा त्या तडफडल्या आणि कठोर आवाजात म्हणाल्या की काव्या, सौम्या चांगल्या मनाची मुलगी आहे. तिने कधीही खोट्याचा आधार घेतला नाही. आपली जागा मिळवण्यासाठी कोणत्याही निरपराधावर एवढा मोठा आरोप करू नकोस. काव्याने तीक्ष्ण नजरेने सुमेधाबाईंकडे पाहिले आणि मोठ्या आवाजात म्हणाली की आई, तुम्ही तर फक्त तुमच्या त्या लाडक्या सुनेचेच गुण गात राहणार. तिला चांगले माहीत होते की प्रणयला अपत्याची किती तळमळ आहे, म्हणून तिने एखाद्या डॉक्टरकडून ही खोटी रिपोर्ट बनवली. नाहीतर 5 वर्ष गर्भवती झाली नाही आणि अचानक गर्भवती कशी झाली? प्रणय जो आधीच मानसिक दबावाखाली होता, काव्याच्या बोलण्यात गुंतू लागला. त्याने घाबरलेल्या स्वरात म्हटले की काव्या, खरंच असं होऊ शकतं का? सौम्या माझ्याशी असा खेळ खेळू शकते का? काव्याने संधी पाहून त्याचा हात धरला आणि अतिशय गोड आवाजात म्हणाली की आजकालच्या काळात काहीही होऊ शकते, काहीही अशक्य नाही प्रणय. जर ती खरी असती तर समोर येऊन बोलली असती. अशा प्रकारे गप्प राहून तमाशा केला नसता. ती तुम्हाला मागे मागे फिरवत ठेवू इच्छिते, जेणेकरून तुम्ही तुमचा हट्ट आणि तुमचा स्वाभिमान सोडून द्यावा, म्हणजे ती परत येऊन या घरात मालकीण बनेल आणि मला बाहेर काढेल. प्रणयच्या मनात शंकेचे बीज पडताच काव्याने वाड्याच्या कामकाजावर आपला ताबा घेण्यास सुरुवात केली. तिने सर्व नोकरांना बोलावून स्पष्ट सांगितले की आता या घरातील सर्व चाव्या तिच्याकडेच राहतील आणि सुमेधा आता फक्त आराम करते.
जेव्हा काकाजींनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काव्याने त्यांना झिडकारत म्हटले की तुम्ही एक साधे नोकर आहात, आपल्या मर्यादेत राहा, नाहीतर प्रणयला सांगून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकी. प्रणय आपल्या खोलीत एकटा बसून राहायचा. कधी सौम्यासोबत घालवलेले क्षण आठवायचा आणि कधी काव्याचे विषारी शब्द त्याच्या कानात घुमायचे. त्याला आठवायचे की सौम्याचे डोळे किती स्वच्छ आणि सत्य होते. खरंच ती खोटे बोलू शकते का? मग त्याच्या मनात यायचे की काव्याचे बोलणे ही पूर्ण चुकीचे नाही. 5 वर्ष काहीच झाले नाही, तर आता अचानक कसे शक्य आहे? काव्या खोलीत आली. प्रणयच्या जवळ बसून प्रेम दाखवत म्हणाली की या गोष्टी सोडून द्या प्रणय. तुम्ही व्यर्थ काळजी करत आहात. मी उद्या शहरातील सर्वोत्तम डॉक्टरकडे जाते. आपण उपचार करू आणि तुम्ही पाहाल की लवकरच तुम्हाला बाळाचा आनंद मिळेल. आपल्याला कोणत्याही खोट्या आधाराची गरज नाही. प्रणयने थंड श्वास सोडत म्हटले की काव्या, मला समजतच नाही की सत्य काय आहे आणि खोटे काय आहे. माझे हृदय म्हणते की सौम्या चुकीची नव्हती, पण माझा मेंदू तुझ्या बोलण्याला नाकारू शकत नाही. काव्याने त्याच्या कपाळावर हात फिरवला आणि म्हणाली की वेळ सर्व सिद्ध करेल. आता फक्त त्या स्त्रीला विसरा, जी तुमच्या इज्जतीसाठी नाही तर आपल्या हट्टामुळे या घरातून गेली आहे. वाड्यात रोज हेच राजकारण चालू राहिले. काव्याने सुमेधा यांना त्यांच्या खोलीपुरतेच मर्यादित केले आणि प्रणयला सतत सौम्याविरुद्ध भडकवत राहिली. कधी म्हणायची की सौम्याने एखाद्या वकिलाशी बोलणे केले आहे, म्हणजे तुमच्या मालमत्तेवर दावा करेल, तर कधी म्हणायची की ती सोसायटीत तुमची बदनामी करत आहे. प्रणय हळूहळू काव्याच्या बोलण्यात आणि जाळ्यात अडकत गेला. तरीही त्याच्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात सौम्याचा तो भरलेला आवाज आणि ती वाकडी झालेली रिपोर्ट एक टीस बनून खुपत राहायची. शंका आणि प्रेम यांच्या या लढाईत तो पूर्णपणे गुंतला होता. दरम्यान काव्या त्या हवेलींच्या भिंतींना आपल्या कारस्थानांनी अधिक उंच करत होती, जेणेकरून सौम्याच्या परत येण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही. सुमेधा रडत राहायच्या, पण राणेवाड्यात आता फक्त काव्याचाच हुकूम चालायचा आणि प्रणय एक कठपुतलीसारखा तिच्या इशाऱ्यांवर नाचू लागला होता. त्याला वाटत होते की तो नव्या आयुष्याची सुरुवात करतो आहे, पण वास्तवात तो आपल्या स्वतःच्या विनाशाच्या अशा खोल गर्तेत पडत चालला होता, जिथून परतणे आता अशक्य वाटू लागले होते. काव्याने वाड्यातील जुन्या नोकरांना एक एक करून बाहेर काढण्यास सुरुवात केली होती, जेणेकरून सौम्याची कोणतीही खून तेथे उरू नये आणि ती पूर्ण परिस्थिती आपल्या मुठ्ठीत घेऊ शकेल. हे कारस्थान इतके खोल होते की प्रणयला जाणीवही झाली नाही की तो आपल्या स्वतःच्या संतान आणि आपल्या खऱ्या आनंदाला बर्बाद करत आहे. सौम्यासाठी ते छोटेसे जुन्या वस्तीतील घर किल्ल्यासारखे होते, कारण तिथेच तिने आपल्या आत्मसन्मानाची नीव घातली होती. सकाळी सूर्याची पहिली किरण फाटलेल्या खिडकीतून आत येताच ती सुजलेल्या डोळ्यांनी उठायची. तिने मोहल्ल्यातील स्त्रियांच्या कपड्यांचे शिवणकाम सुरू केले होते. एक दिवस मोहल्ल्यातील स्त्री ललिता तिच्याकडे आली आणि आपुलकीने म्हणाली की मुली, तू इतकी नाजूक आहेस, राणे खानदानाची सून असूनही हे शिवणकाम का करत आहेस? प्रणयने तुला खर्चासाठी काहीही दिले नाही का? शिवणयंत्राचे चाक थांबवून सौम्याने ललिताकडे पाहिले आणि शांत पण दृढ आवाजात म्हणाली की दीदी, ज्या पुरुषाने आपल्या पत्नीच्या इज्जतीचा सौदा केला असेल, त्याच्या तुकड्यांवर जगण्यापेक्षा मी मेहनत करणे बरे. माझ्या हातची कमाई माझ्या बाळासाठी स्वच्छ आणि सत्य आहे. मला राणे खानदानाच्या कोणत्याही उपकाराची गरज नाही. दुसऱ्या बाजूला प्रणयची अवस्थाही वाईट होती. काव्याची कारस्थाने त्याला आपल्या ताब्यात ठेवत होती, पण त्याचे अंतःकरण त्याला वारंवार कचरत होते. बहुतेकदा संध्याकाळी तो आपली महागडी गाडी दूर लावायचा आणि पायी त्या अरुंद गल्लीपर्यंत जायचा, जिथून लपून सौम्याला पाहता येईल. एके संध्याकाळी त्याने पाहिले की सौम्या जड बादल्या भरून नळावरून पाणी आणत आहे. तिचा श्वास फुलला होता. प्रणयला राहवले नाही. तो धावत गल्लीत शिरला
आणि सौम्याच्या हातातून बादली हिसकवण्याचा प्रयत्न करत म्हणाला की सौम्या, हे तू काय करत आहेस? या अवस्थेत एवढं भार का उचलते आहेस? चल माझ्यासोबत, मी सर्व ठीक करतो. तू आपल्या जीवाची शत्रू का बनली आहेस? सौम्याने झटक्यात बादली मागे ओढली. तिच्या डोळ्यात तिरस्कार आणि अपमानाची आग स्पष्ट दिसत होती. तिने मोठ्या आवाजात म्हटले की प्रणय, मागे हटा. तुमचे हे दिखावे माझ्यावर काहीही परिणाम करणार नाहीत. ज्या दिवशी तुम्ही काव्याचा हात धरून मला घरातून बाहेर काढले, त्याच दिवशी तुम्ही माझ्यासाठी परके झाला होता. प्रणय तडफडला आणि म्हणाला की सौम्या, मी मानतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. शंकेने माझ्या विचारांवर पडदा टाकला होता. पण हे बाळ तरी माझे आहे ना, त्यासाठी तरी परत ये. सौम्याने कडवट आवाजात उत्तर दिले की हे बाळ फक्त माझे आहे प्रणय. तुम्ही तर त्याला खोटा अहवाल म्हणून आपल्या हट्टाचे आणि अहंकाराचे समाधान केले होते. आता कोणत्या तोंडाने आपला हक्क सांगत आहात? लक्षात ठेवा, याच्या नशिबात तुमचे नाव नाही. हे माझ्या मेहनतीच्या कमाईतून वाढेल आणि याला कधीही हे माहीत होणार नाही की याचा बाप इतका कमकुवत होता की दुसऱ्या स्त्रीच्या बोलण्यात येऊन आपल्या गर्भवती पत्नीला घरातून बाहेर काढले. प्रणय तिथेच गल्लीच्या मध्यभागी उभा राहिला आणि सौम्याने त्याच्या तोंडावर दार बंद केले. त्याला प्रथमच जाणवले की सौम्याच्या हृदयात आत्मसन्मानाची अशी उंच भिंत उभी आहे, जिला तो आपल्या संपत्ती आणि पदवीनेही ढासळू शकणार नाही. मोहल्ल्यातील दुकानावर जेव्हा तो सिगरेट घ्यायला थांबला, तेव्हा दुकानदाराने त्याला ओळखले आणि टोमण्याने म्हटले की राणेजी, तुमची पत्नी तर खूप धैर्यवान आहे. काल ती तापाने तापत होती, तरीही तिने कोणाची मदत घेतली नाही. सारी रात्र जागून लोकांचे कपडे शिवत होती. प्रणयचे हृदय आतल्या आत तुटले. तो जड पावलांनी घरी परतला. तेव्हा काव्याने कपाळावर आठ्या घालत विचारले, कुठे गेला होता तुम्ही? पुन्हा त्या स्त्रीकडे? प्रणयने रागाने तिला झिडकारले आणि म्हटले की बस कर काव्या. ती स्त्री तापत्या उन्हात आपली इज्जत वाचवून जगत आहे आणि तू इथे बसून विष ओकत आहेस. मला आता तुझं एकही बोलणं ऐकायचं नाही. काव्या हसत म्हणाली की अरे प्रणय, ती सर्व नाटक करत आहे म्हणजे तुम्हाला तडपवावे. जेव्हा तिचे पैसे संपतील तेव्हा स्वतः धावत येईल. पण प्रणयला माहीत होते की सौम्या त्या स्त्रियांमध्ये नाही. त्याने स्वतः डोळ्यांनी तिची झुंज पाहिली होती. त्याने पाहिले होते की फाटलेल्या कपड्यातही ती राणीसारखी दिसते, तर रेशमी कपडे घालूनही काव्या त्याला कुरूप वाटू लागली होती. सौम्याने मुलांना ट्युशन शिकवण्यासही सुरुवात केली होती. ती रात्रभर जागायची आणि सकाळ होताच कामात गुंतून जायची. तिचे धैर्य पाहून वस्तीतील लोक तिची उदाहरणे देऊ लागले होते. प्रणयने अनेकदा प्रयत्न केला की एखाद्या मार्गाने तिला पैसे पाठवावेत, पण सौम्याने प्रत्येक वेळी रक्कम परत पाठवली. तिने स्पष्ट सांगितले होते की राणेजींना सांगा की आपली दानत आपल्या नव्या बायकोवर उधळा. माझा स्वाभिमान अजून जिवंत आहे. तेव्हा प्रणयला समजू लागले की त्याने फक्त एक पत्नीच नाही, तर आपली शांतता, आपला अहंकार आणि तो हक्कही गमावला जो एका वडिलांचा असतो. तो रोज त्या गल्लीचे चक्कर मारायचा, पण सौम्याने कधी खिडकीतून डोकावूनही त्याला पाहिले नाही. तिचा स्वाभिमान प्रणयच्या पश्चातापापेक्षा कितीतरी मोठा होता आणि तोच आता तिच्या आयुष्याचा निर्णय बनला होता. प्रणय राणे वाड्याच्या मोठमोठ्या खोल्यात अस्वस्थ फिरत राहायचे, तर सौम्या त्या छोट्याशा उकाडलेल्या घरात आपल्या येणाऱ्या उद्यासाठी एक मजबूत ढाल बनून उभी होती. तिला कोणत्याही आधाराची किंवा कोणत्याही नात्याची गरज नव्हती. ती स्वतः आपले नशीब लिहिणार होती. तिच्या बोलण्याचा स्वर आता इतका कठोर झाला होता की प्रणयला तिच्या समोर जाऊन नजर भिडवण्याची हिंमतच होत नव्हती. त्याला वाटू लागले होते की त्याने सौम्याला घरातून बाहेर काढले नाही, तर सौम्याने आपल्या आयुष्यातून त्याला बाहेर काढले आहे आणि जिवंत असताना त्याला मारले आहे. ही झुंज आता फक्त जगण्याची नव्हती, तर प्रणयला त्याची लायकी दाखवण्याची होती की स्त्री प्रेमात मेणासारखी विरघळते, पण स्वाभिमानाला धक्का लागला तर दगडासारखी कठोर होते.
लांब आणि दमछाक करणारा प्रवास पूर्ण केल्यानंतर ती रात्र सौम्यावर खूप जड गेली. जेव्हा वेदनेच्या तीव्रतेने तिला बेहाल करून टाकले. मोहल्ल्यातील स्त्री ललिता तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात घेऊन गेली, जिथे पांढऱ्या भिंती आणि औषधांच्या तीक्ष्ण वासात सौम्या जीवन आणि मृत्यूची लढाई लढत होती. दुसऱ्या बाजूला राणे हवेलीत प्रणय बसला असताना काकाजी आले आणि बातमी दिली की सौम्याबाई रुग्णालयात दाखल झाली आहे. हे ऐकताच प्रणयच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने काव्यांच्या आवाजांना दुर्लक्ष केले आणि अनवाणी पायांनी गाडीकडे धावला. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचताच दूरवरून सौम्याच्या किंकाळ्या त्याच्या कानावर पडल्या. तेव्हा त्याचे काळीज फाटले. तो तेथेच भिंतीला टेकून जमिनीवर बसला. त्याचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. थोड्या वेळाने एक नर्स बाहेर आली आणि हसून म्हणाली की अभिनंदन, सौम्याबाईंना मुलगा झाला आहे. प्रणयच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी अशी आनंदाची लाट उसळली जी त्याने आयुष्यात कधीही अनुभवली नव्हती. तो अडखळत्या पावलांनी नर्सच्या जवळ गेला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला की मी त्याचा बाप आहे. मी त्याला पाहू शकतो का? नर्सने त्याला विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली की सौम्याबाईंनी स्पष्ट नकार दिला आहे की त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही पुरुषाला आत येऊ देऊ नये. पण तुमची अवस्था पाहून मी बाळाला नर्सरीच्या खिडकीजवळ आणते. प्रणयने काचेच्या पलीकडे त्या छोट्याशा जीवाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्याचे नाक, डोळे, ओठ अगदी त्याच्यासारखेच होते. त्याचे हृदय म्हणत होते की त्याने काच फोडून आपल्या मुलाला छातीशी धरावे आणि म्हणावे की पहा, तुझा बाबा आला आहे. पण जो बाळ राणे कुटुंबाचा वारस म्हणवणारा होता, तो या क्षणी या गरीब सरकारी रुग्णालयाच्या निळ्या कपड्यात गुंडाळलेला होता. प्रणय बसल्या बसल्या बडबडू लागला, सौम्या, मला माफ कर. पहा, आपला मुलगा आला आहे. आता तरी मान्य कर. जेव्हा सौम्याला शुद्ध आली आणि नर्सने सांगितले की प्रणय बाहेर उभा राहून रडत आहे, तेव्हा तिने थकलेल्या पण कठोर आवाजात म्हटले की नर्स, तुम्ही बाहेर जा आणि त्या माणसाला सांगा की त्याचा वारस राणे वाड्यात काव्याकडून जन्म घेईल. हा माझा मुलगा आहे आणि याचे नाव राणे नव्हे, फक्त विजय असेल. प्रणयने हे ऐकले तेव्हा तो वेड्यासारखा खोलीकडे धावला. पण तेथे असलेल्या रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचारी आणि स्टाफने प्रणयला रोखले. तो ओरडला, सौम्या, तू काय करत आहेस? हा माझा रक्त आहे. याच्या नसात राणे कुटुंबाचे रक्त वाहत आहे. तू याला माझे नाव देण्यापासून कसे रोखू शकतेस? कमकुवत असूनही सौम्याने आपल्या आवाजात सारी ताकद भरून म्हटले की प्रणय, रक्ताचे नाते तेव्हाच बनते जेव्हा विचार आणि माणुसकी जिवंत असते. तुम्ही त्याच वेळी या रक्ताला खोटे आणि गलिच्छ म्हटले होते जेव्हा ते माझ्या अस्तित्वाचा भाग बनत होते. आता हा फक्त माझा विजय आहे आणि मी त्याला माझ्या नावाने ओळख देईन. तुमच्या घराच्या उंच भिंती त्या बेइज्जतीचा भार सहन करू शकणार नाही, ज्याचा भार या मुलाच्या आईने सहन केला. प्रणयने तडफडत सुमेधा यांना हाक मारली, ज्या एका कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यांनी उठून आपल्या मुलाकडे पाहिले आणि जड आवाजात म्हटले की प्रणय, आता खूप उशीर झाला आहे. जे बीज तू पेरले होतेस, आज तेच पीक कापत आहेस. या मुलीने एकटीने जे दुःख सोसले त्याचा हिशेब तू देऊ शकत नाहीस. तेवढ्यात काव्याही रुग्णालयात पोचली. सारा गोंधळ पाहून तिने टोमण्याने म्हटले, प्रणय, चला इथून. या स्त्रीने आधीच ठरवले आहे की तिला तुमची गरज नाही. का आपली इज्जत आणखी खाली घालत आहात? प्रणयने रागाने काव्याला झटकत म्हटले, गप्प रहा काव्य. तुझ्या बोलण्याने मला बर्बाद केले. माझा मुलगा माझ्या समोर आहे आणि मी त्याला स्पर्शही करू शकत नाही. सौम्याने नर्सला इशारा केला की प्रणयला बाहेर नेले जावे. जेव्हा सुरक्षा कर्मचारी त्याला जबरदस्ती बाहेर काढत होते तेव्हा त्याच्या किंकाळ्या रुग्णालयाच्या भिंतींवर आदळत होत्या आणि तो वारंवार म्हणत होता की सौम्या, तो माझा मुलगा आहे. त्याला माझे नाव दे. त्याला विजय राणे म्हण. पण सौम्याने आपल्या मुलाला छातीशी धरून हळू पण स्पष्ट शब्दात म्हटले, माझ्या मुला, तू राणे होणार नाहीस. तू माणूस होशील.
कारण मोठ्या नावांच्या घरात बहुतेकदा हृदय दगडाचे होतात. त्या रात्री प्रणय आपल्या गाडीत रुग्णालयाबाहेर बसून हुंदके देत होता. त्याला जाणवत होते की नशिबाने त्याला तो आनंद दिला ज्याची त्याला वर्षानुवर्ष तळमळ होती. पण तो आनंद त्याच्या आयुष्यात येऊ शकला नाही. तो बाप असूनही एकटा राहिला होता आणि राणे कुटुंबाचा वारस आता एका छोट्याशा खोलीत सौम्याच्या मांडीवर वाढणार होता, जिथे प्रणयचे नाव घेणेही पाप होते. त्याला समजले की सौम्याच्या स्वाभिमानाने त्याला किती छोटे केले आहे. तो संपत्तीचा मालक असूनही रिकाम्या हाताने होता आणि सौम्या गरिबीतही जगातील सर्वात श्रीमंत स्त्री होती, कारण तिच्याकडे सत्य आणि आत्मसन्मान होता. येणारा प्रत्येक दिवस प्रणयसाठी शिक्षाच बनणार होता, कारण त्याला माहीत होते की त्याचा मुलगा त्याच शहराच्या हवेत श्वास घेत आहे, पण तो कधीही त्याला आपला म्हणून हाक मारू शकणार नाही. रुग्णालयातून सुटका मिळताच सौम्याने आपल्या मुलाला चादरीत गुंडाळले आणि प्रणयच्या नजरेतून बचाव करत टॅक्सीत बसून निघून गेली. प्रणय मागे धावला, पण टॅक्सी आधीच दूर गेली होती. जणू सौम्या त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती. आता वाड्यात फक्त शोक होता आणि त्याच्या हृदयात ती टीस होती जी कधीही संपणार नव्हती. वारस तर आला होता, पण बाप बनण्याचा हक्क संपला होता. वेळ जात होता आणि ही आग प्रणयच्या घमेंडला हळूहळू जाळून राख करत होती. पण त्याला माहीत होते की तो खूप खाली पडला आहे. वेळेच्या धुळीने वाड्याच्या भिंतींवर उदासीनतेची जाड थर चढवली होती. 3 वर्ष उलटल्यानंतरही काव्याची कूस रिकामी होती. वाड्यात आता मुलांच्या किलबिली नव्हत्या, तर काव्याच्या किंकाळ्या आणि तुटलेल्या भांड्यांचा आवाज गुंजत राहत होता. एके दुपारी प्रणय लाऊंजमध्ये बसून वर्तमानपत्र वाचण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता की काव्या हातात वैद्यकीय अहवाल घेऊन पायऱ्यांवरून उतरली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिने अहवाल मेजावर फेकले आणि ओरडून म्हटले की हे सर्व तुमच्यामुळे होत आहे. प्रणय, तुम्हीच मला दुर्दैवी बनवले. तुम्ही माझ्यावर दबाव आणला होता आणि आता पहा, डॉक्टर म्हणतात की मी कधीही आई होऊ शकणार नाही. प्रणयने आश्चर्याने अहवालांकडे पाहिले आणि थरथरत्या हातांनी ते वाचू लागला. त्याचे डोळे त्या ओळींवर स्थिरावले ज्यांनी त्याच्या दुसऱ्या आशेचाही गळा दाबला होता. त्याने थकलेल्या स्वरात म्हटले की काव्या, मी तुझ्याकडून कधी हट्ट केला नव्हता. मी फक्त एक इच्छा व्यक्त केली होती. तुझ्या बोलण्यावर मी सौम्याला बाहेर जाण्यास सांगितले. ओ, तर आता तीच सौम्या आठवू लागली. ती स्त्री जिचा मुलगा गल्लीत वाढतो आहे आणि तू इथे तडफडत आहेस. प्रणयने रागाने टेबलावर हात आपटला आणि ओरडत म्हटले की हो, मला आठवते, कारण ती खरी होती. तू मला खोटे सांगितलेस की तू गर्भवती आहेस. तू कारस्थान केलेस म्हणजे मी तिला नाकारावे, आणि आज तुझ्या जिभेवर कुलूप लागले आहे. काव्या तडफडत म्हणाली की मी जे काही केले ते या घराची मालकीण बनण्यासाठी केले. मला काय माहीत होते की माझे नशीबच मला फसवणार आहे. प्रणय खुर्चीवरून उठून काव्याजवळ आला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला की मालकीण तर तू बनलीस काव्या, पण आई होऊ शकली नाहीस. आणि माहीत आहे का? कारण तू एका गर्भवती स्त्रीची बर्बादी केली होतीस. सुमेधा, ज्या दूर उभ्या राहून सर्व ऐकत होत्या, पुढे सरसावल्या आणि काव्याला म्हणाल्या की मुली, अजूनही वेळ आहे, सुधरून जा. तू माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंस आणि त्या निरपराध बाळाला त्याच्या वडिलांच्या सावलीपासून दूर केलंस. काव्याने सुमेधा यांना धक्का देत म्हटले की गप्प रहा म्हातारी, तुला फक्त मला टोमणे द्यायचे आहेत. प्रणयने रागाने काव्याचा हात झटकला आणि थरथरत्या आवाजात म्हटले की माझ्या आईशी उद्धटपणा करू नकोस, नाहीतर मी विसरून जाईल की तू माझी पत्नी आहेस. काव्या हसत म्हणाली की पत्नी, तुम्ही मला कमी मानता. तुमचे हृदय तर त्याच गल्लीत पडलेले असते जिथे सौम्या आपल्या गलिच्छ मुलाला सांभाळते आहे. प्रणयने रागाने काव्याला जोरदार थप्पड मारली आणि ओरडला, खबरदार, माझ्या मुलाबद्दल एकही वाईट शब्द बोललीस तर. तो राणे कुटुंबाचं रक्त आहे आणि माझा वारस आहे. काव्या फरशीवर पडली आणि हुंदके देत म्हणाली
तर जा ना, त्याला घेऊन या. तो कधी येणार आहे? त्याने तुम्हाला नाकारले आहे. प्रणय तेथेच फरशीवर बसला. त्याच्या संयमाचा बांध फुटला. तो रडू लागला आणि म्हणाला की हे मी काय केले? मी हिरा मातीमध्ये मिसळला फक्त एका वारसाच्या इच्छेने. आणि आज तो वारस आहे, पण मला त्याला स्पर्श करण्याचाही हक्क नाही. प्रणयला आठवले ते शेवटचे वाक्य. राणे कुटुंबात हृदय दगडाचे का होतात? त्याला जाणवले की सारी संपत्ती, वाडा, इज्जत आणि पदवी त्याच्यासाठी व्यर्थ झाली आहे. काव्याचा द्वेष आता वादळ बनला होता. ती वाड्यात तोडफोड करत होती, प्रणयला त्रास देत होती. आणि एक दिवस तिने वाड्याच्या भिंतीवर लावलेल्या सौम्याच्या जुन्या फोटोंना जाळून टाकले. पण प्रणयच्या हृदयातून सौम्याची आठवण जाळू शकली नाही. प्रणय बहुतेकदा रात्री गाडी काढून सौम्याच्या घराबाहेर उभा राहायचा आणि तेथून येणाऱ्या विजयच्या हास्याचा आवाज ऐकायचा. त्याला वाटायचे की विजयचं प्रत्येक हास्य त्याच्या अपराधावर एक थप्पड आहे. एक दिवस त्याने पाहिले की विजय छोटंसं दप्तर खांद्यावर लटकवून सौम्याचा हात धरून शाळेत चालला आहे. सौम्याच्या चेहऱ्यावर थकवा तर होता, पण एक वेगळाच आत्मसन्मान होता. प्रणयचे हृदय म्हणत होते की त्याने धावत जाऊन तिच्या पायांवर पडावे, पण सौम्याच्या स्वाभिमानाची ती उंच भिंत त्याला रोखत होती. जेव्हा काव्याने पाहिले की प्रणय आता पूर्णपणे तिच्या हातातून निसटला आहे, तेव्हा तिने शेवटची चाल खेळली आणि प्रणयला म्हटले की जर तुम्ही या मुलाला इथे आणू इच्छित असाल तर मी त्याला आपला मानेन, पण त्याची आई इथे येणार नाही. प्रणयने थंड आणि कठोर नजरेने काव्याकडे पाहिले आणि म्हटले की तू आजपर्यंत सौम्याला समजू शकली नाहीस. ती इतकी कमकुवत नाही की आपल्या मुलाला तुझ्यासारख्या लोकांच्या सावलीत देईल. आणि मीही अजून इतका खाली पडलो नाही की कोणत्याही आईकडून तिचा मुलगा हिसकावून घेईन. मी जी चूक केली त्याची शिक्षा मी एकटाच भोगेन. राणेवाड्यात आता शांतता नावाची कोणतीही गोष्ट उरली नव्हती. काव्याला मुलाच्या कमतरतेने मानसिकदृष्ट्या आजारी बनवले होते. ती सतत सौम्याला शिव्या देत राहायची आणि प्रणयवर शंका घेत राहायची. प्रणयने विचार केला होता की दुसरे लग्न करून आपले आयुष्य पूर्ण करे, पण त्याला काय माहीत होते की तो आपल्या जिवंत आनंदालाच स्वतः विनाशात बदलत आहे. तो रात्रभर आपल्या खोलीत फिरत राहायचा आणि सौम्याचे ते हसत मुख आठवत राहायचं, जे कधी वैद्यकीय अहवाल दाखवण्यासाठी उत्सुक होते. पश्चातापाच्या आगीने प्रणयच्या चेहऱ्यातील सारा तेज आणि अभिमान जाळून टाकला होता. आता तो एक हारलेला जुगारी दिसू लागला होता, ज्याने आपली सर्वात मौल्यवान संपत्ती एका छोट्याशा खोट्या अहंकारात नष्ट केली. काव्याचे वादळ अजूनही चालू होते, पण प्रणय शांत झाला होता, कारण त्याला समजले होते की आता शांत राहणेच त्याचे नशीब आहे. ही मुलाची कमतरता काव्याची शिक्षा नव्हती, तर प्रणयचा तो हिशोब होता जो त्याच्या कर्मांचा होता. त्याच्या हृदयात आता फक्त एकच तळमळ उरली होती, एकदा विजयच्या तोंडून बाबा ऐकण्याची. पण त्याला माहीत होते की सौम्याने त्याचे नावही आपल्या आयुष्यातून पुसून टाकले आहे आणि हेच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे एकटेपण होते. शहरातील सर्वात मोठ्या हॉटेलचे हॉल लाईट्स आणि आवाजाने भरलेले होते. तेथे एक नामांकित समाजसेवी संस्थेचा वार्षिक कार्यक्रम चालू होता. प्रणय कुटुंब सामाजिक दबावामुळे तेथे उपस्थित तर होता, पण त्याचे मन कुठेतरी कैद झाले होते. तो एका कोपऱ्यात ज्यूसचा ग्लास हातात धरून उभा होता आणि लोकांशी औपचारिक अंतर राखत होता की तेवढ्यात हॉलच्या मोठ्या प्रवेशद्वारातून एक ओळखीची स्त्री आत आली. तिने निळी साधी पण अतिशय नीटनेटकी साडी नेसली होती आणि तिच्यासोबत सुमारे 6 वर्षांचा एक देखणा मुलगा होता, ज्याचे डोळे अगदी प्रणयसारखेच होते. प्रणयचे हृदय जोर जोरात धडधडू लागले जेव्हा त्याने ओळखले की ती सौम्या आहे. तीच सौम्या जी कधी त्याच्या पायाखाली होती आणि आज एक यशस्वी स्त्री बनून समाजसेवी कार्यक्रमाची मुख्य अतिथी म्हणून तेथे उपस्थित होती. सौम्याच्या चेहऱ्यावर आता थकवेचा काहीही ठसा नव्हता, तर एक असं हास्य होतं
जे दुःखांच्या आगीत तापून अधिक मजबूत झालं होतं. प्रणयचे पाऊल आपोआप तिच्याकडे वळले. लोक सौम्याला घेरून तिच्या धैर्य, संघर्ष आणि यशाची प्रशंसा करत होते. खरे तर सौम्याने कठोर मेहनत केली आणि नंतर तिची सरकारी शिक्षक पदावर निवड झाली. पण तिने आपले ज्ञान फक्त शाळेच्या मुलांपुरते मर्यादित ठेवले नाही. तिने आपल्या पगारातून एक वेगळी संस्था स्थापन केली, ज्यात आज ती हजारो गरीब मुलांना मोफत शिक्षण देत आहे. आणि याच कारणाने आज तिला सन्मानित करण्यासाठी इथे आमंत्रित केले गेले होते. जेव्हा प्रणय अगदी तिच्या समोर पोहोचला तेव्हा सौम्याची नजर त्याच्यावर पडली. तिने एक क्षणही नजर खाली केली नाही. तिच्या डोळ्यात ना तक्रार होती ना दुःख, तर एक अशी ओळख होती जशी कधी एखादा आपल्या व्यक्तीसाठी असायची. प्रणय अडखळत म्हणाला की सौम्या, तू इथे? सौम्याने अत्यंत संयमाने उत्तर दिले की हो, मी माझ्या मेहनतीच्या बळावर उभी आहे, कोणाच्या नावाची मोहताज होऊ नये. प्रणयने विजयकडे हात पुढे केला तर मुलगा घाबरून आपल्या आईचा पदर पकडून लपला. प्रणयच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला की सौम्या, मला माफ कर. मी माझे आयुष्य स्वतः बिघडवले. काव्याने मला काहीच ठेवले नाही. माझे कुटुंब उजाडले. मला फक्त एकदा माझ्या मुलाला मिठी मारू दे. मी तुझ्या पायावर हात जोडून भीक मागतो. सौम्याने विजयच्या डोक्यावर हात फिरवला आणि प्रणयच्या डोळ्यात पाहत स्पष्ट शब्दात म्हटले की नाही प्रणय, तुम्हाला तर वारस हवा होता ना? पहा, माझा मुलगा, तुमचा वारस तुमच्या समोर उभा आहे. आता तुम्हाला काय हवे आहे? अजूनही तुमची इच्छा पूर्ण झाली नाही का? त्या दिवशी तुम्हाला फक्त रक्त दिसत होते, म्हणून पहा, हे राणे कुटुंबाचे रक्तच आहे, पण यात तुमच्या संगोपनाचा एक अंशही नाही. प्रणय म्हणाला की सौम्या, मी सर्व काही तुझ्या आणि विजयच्या नावे करी, तू फक्त परत ये. सौम्याने कडू हास्य करत म्हटले की राणे साहेब, ज्या महालाची तुम्ही चर्चा करत आहात त्याची नीव माझ्या बेइज्जतीवर बसवली गेली आहे. मला तुमची ती दुनिया नको आहे. माझी छोटीशी दुनिया मला खूप प्रिय आहे, जिथे आम्ही शांततेने श्वास घेतो. प्रणय तेथेच उभा राहिला आणि सौम्या त्याला जिवंत प्रेतासारखे मागे सोडून पुढे गेली. थोड्या अंतरावर उभी असलेली काव्या हे सर्व पाहत होती. ती प्रणयचा पाठलाग करत तेथे पोचली होती. तिच्या आत द्वेषाची आग भडकली. तिने स्पष्ट पाहिले होते की प्रणय पूर्णपणे सौम्याचा झाला आहे. तिच्या मनात भयंकर विचार आला की जर हा मुलगाच नसेल तर प्रणय कधीही सौम्याशी जोडला जाणार नाही. कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा सौम्या पार्किंगकडे चालली होती आणि विजय थोडा पुढे धावत होता, तेव्हा काव्याने संधी साधून आपल्या भाड्याच्या गुंडांना इशारा केला. एक वेगवान काळ्या रंगाची गाडी विजयकडे धावली. सौम्याची किंकाळी निघाली, विजय बेटा. पण त्याआधीच की गाडी मुलाला धडक मारेल. प्रणय जो काव्याच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होता, विजय सारखा झेपावला आणि विजयला धक्का देऊन स्वतः गाडी समोर आला. एक जोरदार धडाका झाला आणि प्रणय अनेक फूट दूर जाऊन पडला. रस्त्यावर रक्त सांडले. विजय सुरक्षित होता, पण प्रणय बेशुद्ध पडला होता. सौम्या घाबरलेल्या अवस्थेत त्याच्याकडे धावली आणि त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. प्रणयने अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी सौम्याकडे पाहिले आणि कमकुवत आवाजात म्हटले की सौम्या, पहा, मी माझ्या मुलाला वाचवले. आता मी त्याला आपला मुलगा म्हणू शकतो का? सौम्याचे अश्रू त्याच्या जखमांवर पडू लागले. ती रडत म्हणाली की प्रणय, डोळे उघडा, तुम्हाला काही होणार नाही, रुग्णवाहिका येत आहे. प्रणयने रक्ताने माखलेला हात पुढे करून विजयचा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि हळूच म्हणाला की बेटा, आपल्या बाबांना माफ कर. मी तुझ्या आईला खूप दुःख दिले. दूर उभी असलेली काव्या हे सर्व पाहत होती. पोलिसांना येताना पाहून ती पळू लागली, पण लोकांनी तिला पकडले. सौम्याने काव्याकडे तिरस्काराने पाहून म्हटले की काव्या, तू फक्त एका माणसाला नाही तर एका मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास. रुग्णालयाच्या ICUच्या बाहेर सौम्या जमिनीवर बसून रडत होती. प्रणयने आज आपले प्राण पणाला लावून सिद्ध केले होते
की तो खरोखर पश्चाताप करतो आहे. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की राणेसाहेबांची स्थिती खूप नाजूक आहे, पण त्यांची जगण्याची इच्छा त्यांना वाचवू शकते. तेवढ्यात विजय वारंवार विचारू लागला की आई, ते अंकल कोण होते ज्यांनी मला वाचवले? सौम्याने रडत आपल्या मुलाला छातीशी धरले आणि म्हणाली की ते तुझे बाबा आहेत बेटा, खूप शूर. जेव्हा प्रणयला शुद्ध आली तेव्हा त्याने आपल्या शेजारी सौम्य आणि विजयला बसलेले पाहिले. कमकुवत आवाजात त्याने म्हटले की सौम्या, काय तू मला माफ करू शकत नाहीस? सौम्याने शांततेत त्याचा हात धरला आणि म्हणाली की प्रणय, प्राणपणाला लावून तुम्ही माझा विश्वास तर खरेदी केलात, पण राणेवाड्यात परत येण्याचा निर्णय वेळ घेईल. प्रणय हलक्या हास्याने म्हणाला की मला आता काहीही नको. मला फक्त तुम्ही दोघे हवे आहात. मग ते तुमचे ते छोटेसे घर का असेना, मी तेथे तुमच्या पायांवर आपले संपूर्ण आयुष्य घालवे. काव्याला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली होती. ती तुरुंगामागे आपल्या तिरस्काराच्या आगीत जळत होती. तर प्रणयचा पश्चाताप त्याला एका नव्या आयुष्याकडे ढकलून गेला होता. जेव्हा विजयने पहिल्यांदा त्याला बाबा म्हणून हाक मारली तेव्हा प्रणयला वाटले की त्याची सारी दुनिया पूर्ण झाली. त्याला समजले की नात्यात अहंकार योग्य नसतो आणि सौम्याने त्याला हा धडा खूप महाग भावाने शिकवला होता. पण आता त्यांच्यामध्ये ना कोणताही आधार होता, ना वाडा, ना कोणते तिसरे नाते. फक्त एक बाप, एक आई आणि त्यांचा मुलगा होता. आणि त्या दिवशी प्रणयने खरोखर स्वतःला पुन्हा जिंकले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर जेव्हा प्रणय वाड्यात पोचला तेव्हा त्याच्या डोळ्यांवरून जणू पट्टी उतरली होती. काव्या सोफ्यावर बसली होती आणि वकिलाशी फोनवर बोलत होती. तिच्या आवाजात अजूनही तीच घमेंड दिसत होती. प्रणयने रागाने तिच्या हातातून फोन हिसकावला आणि भिंतीवर आपटला. काव्या दचकली आणि ओरडली, प्रणय, हा काय उद्धटपणा आहे? तुम्हाला माहिती आहे मी किती घाबरले होते? मोठ्या मुश्किलीने जामीन मिळाली आहे. प्रणयने कडू हास्य करत म्हटले की काव्या, हे घाबरणे नाही, तुझे गुन्हे बोलत आहेत. पोलिसांनी त्या गुंडांना पकडले आहे ज्यांनी माझ्या मुलावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी कबूल केले आहे की तूच त्यांना पैसे दिले होतेस. काव्याचा चेहरा पांढरा पडला. थरथरत्या आवाजात म्हणाली की ते तर मला फक्त सौम्याला घाबरवायचे होते. प्रणय ओरडला, बस कर काव्या, खूप झाले. तू 5 वर्ष प्रेमाच्या नावाने खोटं बोललीस. तू म्हणालीस की सौम्य वांज आहे. तू माझे कान भरलेस आणि माझे आयुष्य बर्बाद केलेस. आता या क्षणानंतर तू या घरात 1 मिनिटही राहणार नाहीस. मी तुला घटस्फोट देतो. काव्या किंचाळत ओरडत राहिली, पण प्रणयने तिचा हात पकडून तिला वाड्याबाहेर ढकलले आणि दार बंद केले. वाड्यात खोल शांतता पसरली होती. सुमेधा आपल्या खोलीत होत्या आणि प्रणय त्या आलिशान हॉलमध्ये एकटा उभा होता. त्याला जाणवले की जो वाडा कधी आवाज आणि रौनकाने भरलेला असायचा, आज तो स्मशानासारखा वाटत होता. त्याने सौम्याचा एक जुना फोटो उचलला. तो छातीशी धरला आणि रडू लागला. दुसऱ्या दिवशी तो सौम्याच्या छोट्याशा घरात पोचला आणि न ठोठवता आत शिरला आणि तिच्या पायांवर पडला. सौम्या घाबरली आणि मागे सरकत म्हणाली की प्रणय, हे तुम्ही काय करत आहात? उठा, लोक काय म्हणतील? प्रणय हुंदके देत म्हणाला की सौम्या, लोक जे म्हणतील ते म्हणोत. सत्य हे आहे की मी तुझे आयुष्य बर्बाद केले. मला माफ कर. मी काव्याला माझ्या आयुष्यातून बाहेर काढले आहे. आता ते घर तुझे आहे. विजयचे भविष्य तेथे सुरक्षित आहे. सौम्याने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिले. विजयला जवळ ओढले आणि म्हणाली की प्रणय, तुम्हाला काय वाटते? एकदा माफी मागितली की सर्व काही ठीक होईल. तुम्ही मला सर्वांसमोर अपमानित केले होते. माझा आत्मसन्मान तुटला आहे आणि तुटलेली भांडी कधी जोडली जात नाही. प्रणय तडफडत म्हणाला, सौम्या, मी जाणतो की मी खूप मोठा गुन्हा केला, पण विजयला त्याचा बाप हवा आहे. तो रोज मला भेटण्याचा हट्ट करतो. सौम्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली की ठीक आहे, तुम्ही विजयचा जीव वाचवला आणि तुम्ही त्याच्यावर खरोखर प्रेम करता, म्हणून मी तुम्हाला त्याच्याशी भेटण्याची, त्याच्यासोबत वेळ घालवण्याची, त्याच्यासोबत खेळण्याची, त्याला फिरवण्याची पूर्ण परवानगी देते आणि तो तुमच्या कुटुंबाचा वारस म्हणून ओळखला जाईल.
आणि वडिलांच्या नावात तुमचे नावही लिहिले जाईल. हे अधिकारही मी तुम्हाला देते, कारण तुम्ही त्याचे जीवन सुरक्षित केले आहे आणि मी ही गोष्ट दुर्लक्ष करू शकत नाही. जेव्हा विजय तुमच्यासोबत मिसळेल तेव्हा मी त्याला समजावेन की तो महिन्यात काही दिवस तुमच्यासोबत आणि आपल्या आजीसोबत वाड्यात घालवेल. आणि जेव्हा विजय समजूतदार होईल तेव्हा तो आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेईल. त्याला पुढे काय करायचे आहे, काय नाही, कुठे राहायचे आहे, कुठे नाही, तो स्वतः ठरवेल. मी तुमच्याकडून आता माझा मुलगा काढून घेणार नाही आणि मला आशा आहे की तुम्हीही माझ्याकडून माझ्या मुलाला दूर करणार नाही. एक सामंजस्यपण ठेवू ज्यामुळे तो आपल्या दोघांशी जोडलेला राहील. पण मी त्या हवेलीत कधी येणार नाही, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीचा दोष काव्याला देऊ शकत नाही. काव्य आपल्या मर्जीने तुमच्या घरात आली नव्हती. तिला आणणारे तुम्हीच होता, कारण तुम्ही वर्षाच्या इच्छेत इतके आंधळे झाला होता की जीवनसाथीच्या नात्याला तुम्ही स्वतः किनाऱ्यावर टाकले. तुम्हाला माझ्याकडून वारस मिळाला आणि काव्याकडून नाही, म्हणून तुम्हाला माझी किंमत समजली. जर परिस्थिती उलट झाली असती, जर माझ्याकडून तुम्हाला संतान मिळाली नसती आणि काव्याने तुम्हाला वारस दिला असता, तर कदाचित तुम्ही माझी कदर केली नसती. म्हणून प्रत्येक गोष्टीचा दोष काव्यावर टाकणे बंद करा. ती तुमच्या घरापर्यंत तेव्हाच पोचली जेव्हा तुम्ही स्वतः तिचा हात धरून आणले होते. फक्त घरापर्यंत नव्हे, तर आपल्या खोलीपर्यंतही. आणि ही सत्यता मी कधी विसरू शकत नाही. म्हणून माझे त्या घरात परतणे शक्य नाही, कारण आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे चालणार नाही. जेव्हा मन झाले तुम्ही मला घरातून बाहेर काढले, जेव्हा मन झाले दुसरी स्त्री आणली, आणि जेव्हा मन भरले तेव्हा तिलाही बाहेर काढले आणि मग मला परत बोलावू लागले. स्त्री ही कोणतीही कटपुतली नसते, जी कोणाच्याही इशाऱ्यावर नाचते. जर तुम्हाला माझी किंमत समजली असती तर तुम्ही दुसरी स्त्री घरात आणलीच नसती, कारण पती पत्नीचे नाते स्वतःच पूर्ण असते. मुलगा होणे किंवा न होणे वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला राणे कुटुंबाचा वारस हवा होता, तो तुम्हाला मिळाला आहे. आता माझ्याकडून आणखी कोणतीही अपेक्षा ठेवू नका. सौम्याच्या बोलण्याने प्रणय लाजेने नजर खाली घालून बसला, कारण ती सत्य बोलत होती. काव्याला त्यानेच घरात आणले होते. जर सौम्याने त्याच्या जागी दुसऱ्या पुरुषाला आणलं असतं तर तो माफ करू शकला असता का? कदाचित कधीच नाही. तो सौम्यावर इतके खरे प्रेम करत नव्हता की तिच्याशिवाय जगू शकला नसता. म्हणूनच त्याने तिला वाड्यातून बाहेर काढले आणि तिच्या जागी दुसऱ्या स्त्रीला बसवले. जे खरोखर प्रेम करतात ते असे कधीच करत नाही. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा त्यांचा साथीदार असतो. सौम्या कठोर आवाजात म्हणाली की तुम्हाला विजयचे वडील होण्याचा हक्क नक्की मिळाला आहे, पण तुम्ही कधीही माझ्यावर पती होण्याचा रुबाब दाखवणार नाही, कारण तो हक्क तुम्ही खूप पूर्वी गमावला होता. प्रणय समजला होता की सौम्या कमकुवत स्त्री नाही, जी भावनिक ब्लॅकमेलिंगने परत आणता येईल. त्याने ठरवले की किमान विजयचे नाते त्याच्याशी राहू दे. उशीर न करता त्याने म्हटले की मला सर्व मान्य आहे सौम्या, तू जे म्हणशील मी तेच करेन. त्याने विजयला मांडीवर बसवले आणि म्हटले की मी वारसाच्या इच्छेत तुला गमावले होते, पण आज समजले की अपत्यापूर्वी पत्नीचा सन्मान आवश्यक असतो. राणेवाड्याचे वातावरण बदलले होते. प्रणय विजयला घेऊन वाड्यात आला. विजय प्रथम तयार नव्हता, पण सौम्याने समजावले की ते त्याचे बाबा आहेत आणि ते त्याचे घर आहे, जिथे त्याची आजी त्याची वाट पाहत आहे. आईच्या बोलण्याने विजय वाड्यात आला. सुमेधा यांनी त्याचे मनापासून स्वागत केले. विजयला वडिलांचे प्रेम मिळाले. तो काही दिवस हवेलीत राहायचा आणि काही दिवस आपल्या आईसोबत छोट्याशा घरात. प्रणयने कधीही विजयला सौम्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट आपल्या चुकांपासून शिकून त्याने आईची जागा मुलाच्या हृदयात अधिक मजबूत केली. सौम्या आत्मसन्मानाने भरलेल्या आपल्या आयुष्यात आनंदी होती आणि विजय आपल्या आईचा सन्मान करायला जाणत होता. तो कुठेही राहिला तरी आईने दिलेले संस्कार कधी विसरत नव्हता. वेळ जात होता आणि विजय एक समजूतदार सुसंस्कृत माणूस बनला, जो स्त्रियांचा सन्मान आणि त्याची किंमत समजत होता. सौम्या आणि प्रणय दोघांच्या घराचे दरवाजे त्याच्यासाठी नेहमी उघडे होते. त्यांनी परिस्थितीशी सामंजस्य साधले होते. सौम्याने आपला आत्मसन्मान जिंकला होता
आणि राणे हवेली आता त्या प्रत्येक माणसासाठी उघडी झाली होती ज्याला प्रेम आणि माणुसकीवर विश्वास होता. प्रणय राणे यांना आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला होता की खरा आनंद नात्यांच्या सत्यतेत असतो, बंद खोल्यांच्या कारस्थानात नव्हे. प्रत्येकाच्या नशिबात खरं प्रेम नसतं. काही लोक फसवणूक सहन करतात आणि काही नशीबवान असतात ज्यांना खरं प्रेम मिळतं. म्हणून परिस्थिती कशीही असो, माणसाने स्वतःला मजबूत ठेवले पाहिजे. जर तुम्हाला खरा जीवनसाथी मिळाला असेल तर त्याची कदर करा, कारण खूप कमी लोक असतात ज्यांच्या नशिबात प्रेम आणि प्रामाणिकपणा दोन्ही गोष्टी लिहिलेल्या असतात. नात्यात झुकणे आवश्यक आहे, पण मर्यादा ओलांडून झुकल्यास माणूस तुटतो. आपली किंमत टिकवून ठेवा, स्वाभिमान जिवंत ठेवा आणि ज्या नात्याला तुम्ही महत्त्वाचे मानता त्यात कधीही फसवणूक करू नका. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात तेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.